आणि दिवसभरातली आजची सगळ्यात मोठी बातमी, गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत मोठी जीवित हानी झाल्याचं वृत्त समोर येत आहे। चिनी आक्रमणाला भारतीय जवानांनीही प्रत्युत्तर दिलं आहे। भारतीय जवानांच्या प्रत्युत्तरात 43 चिनी सैनिकांचा खात्मा झाल्याची माहिती ANIनं सरकारी सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे। तर चिनी सैन्याच्या हल्ल्यामध्ये भारताचे तब्बल 20 जवान शहीद झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते। ANI या वृत्तसंस्थेनं सरकारी सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहे की गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चिनी सैन्यामध्ये धुमश्चक्री सुरू आहे आणि याच्यामध्ये मोठी जीवित हानी झाल्याची बातमी आता समोर येते आहे। भारतीय जवानांनी चिनी आक्रमणाला प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि या प्रत्युत्तरामध्ये 43 चिनी सैनिकांचा खात्मा झाल्याची माहिती ANIनं सरकारी सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी विशाल सवने यांच्याकडनं। विशाल, या क्षणाची अत्यंत मोठी बातमी आपण पाहतो आहे। भारत आणि चीन यांच्यामध्ये धुमश्चक्री सुरू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेले शैलेंद्र देवळाणकर सर, या क्षणाची अत्यंत मोठी बातमी आपण पाहतोय। भारतीय सैन्यानं चिनी सैन्याला प्रत्युत्तर दिलं आहे आणि 43 चिनी सैनिकांचा खात्मा झाल्याची माहिती समोर येते। कसं काय म्हणाल? याच्यावरही अत्यंत धक्कादायक आणि अत्यंत क्लेशदायक अशा स्वरूपाची ही बातमी आहे की आपले 20 जवान जे आहेत त्याच्यामध्ये शहीद झालेले आहेत। आपण जरी त्यांच्या 43 सैनिकांचा खात्मा केलेला असला तरी याच्यातनं आपण असं पाहतो की जोही काही संघर्ष काल याच्यामध्ये गलवान व्हॅलीमध्ये झालेला होता, तो संघर्ष हा सामान्य किंवा साधा संघर्ष नव्हता। त्याची तीव्रता जी होती ती अत्यंत गंभीर अशा स्वरूपाची त्याची तीव्रता होती। आज आपल्याला ज्या बातम्या दिवसभरात मिळत होत्या त्यानुसार बुलेट फायर झालेली नव्हती आणि तिथं दगड फेक वगैरे झालेली होती, अशा स्वरूपाच्या धक्काबुक्की झाली होती, अशा स्वरूपाच्या बातम्या होत्या। परंतु ज्या वेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कॅज्युअलिटीज झालेल्या आहेत त्यावरनं तिथं फायरिंग जी आहे ती मोठ्या प्रमाणात झाली असण्याची शक्यता ही अजिबात नाकारता येत नाहीये। आणि ही या पार्श्वभूमीवरती झालेलं आहे की ज्या वेळेला भारत व चीन सीमावाद सोडवण्यासाठी चर्चा करता आहेत, यापूर्वी चर्चेची एक फेरी 6 जूनला पार पडलेली आहे, चर्चेची दुसरी फेरी जी प्रलंबित आहे, अशा वेळेला चीनकडनं हा प्रकार केला जाणं हा भारताचा सगळ्यात मोठा विश्वासघात आहे। त्यामुळे आता आपल्याला एकूणच लडाखच्या बाबतीतच नाही तर संपूर्ण भारत चीन सीमारेषेविषयी आपल्याला कमालीचं सजग राहावं लागणार आहे। आपल्याला अजिबात गाफील राहून चालणार नाहीये आणि येत्या काळामध्ये केवळ आपल्याला चीनचा लष्करी पातळीवरती सामना नाहीये तर चीनच्या विरोधामध्ये आपल्याला राजनैतिक पातळीवरती देखील आंतरराष्ट्रीय मोहीम जी आहे ती आपल्याला अत्यंत सजग करावी लागणार आहे, तीव्र करावी लागणार आहे, जेणेकरून चीनचा खरा चेहरा काय आहे तो जगापुढे येऊ शकेल। अगदी चीनचा जो खरा चेहरा आहे तो जगासमोर आणण्यासाठी भारताला आता राजनैतिक स्वरूपाची जी भूमिका आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीवरती अत्यंत ठोसपणे घ्यायला लागेल। देवळाणकर सर, याच संदर्भामध्ये आत्ता खरं म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आगामी रणनीती भारताची जी आहे ती कशी राहील असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतंय की यामध्ये आतापर्यंत हा गेल्या 1 महिन्यापासून चाललेला संघर्ष होता आणि आता 1975 नंतर पहिल्यांदा भारत आणि चीन सीमेवरती बुलेट फायर झालेली आहे। 1975ला अरुणाचल प्रदेशमध्ये अशाच प्रकारे फायरिंग झालेली होती, परंतु त्याची तीव्रता एवढी नव्हती जेवढी तीव्रता की आता पूर्व लडाखमध्ये जी फायरिंग झाली आहे त्याची आहे। त्यामुळे निश्चितपणे आपण तर त्याचा सामना करण्यासाठी चीनच्या कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी आपलं लष्कर हे सर्व दृष्टिकोनातून अत्यंत सक्षम अशा स्वरूपाने आहे। परंतु आता आपल्याला हे बघावं लागणार आहे की जर भारत आणि चीन यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला तर भारताला केवळ चीनचा सामना करावा लागणार नाही तर भारताला पाकिस्तानचा पण सामना करावा लागणार आहे। कारण या लडाखमध्ये जसा चीन आपल्याबरोबर इन्व्हॉल्व आहे तसा पाकिस्तान पण इन्व्हॉल्व आहे। त्यामुळे जर संघर्ष झाला तर तो 2 फ्रंटवरती संघर्ष होणार आहे भारताचा। चीनला भारताशी संघर्ष करावा लागेल पण भारताला चीन आणि पाकिस्तान यांच्याबरोबर संघर्ष करावा लागेल। त्यामुळे त्या संदर्भातली रणनीती जी आहे ती आखण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण प्लॅनिंग ही ऑलरेडी निश्चितपणे झाली असली पाहिजे। परंतु आता ही गोष्ट जी आहे ती अत्यंत गंभीर आहे, कारण लोकांच्या मनामध्ये चीनच्या विरुद्ध जो राग होता, कोरोनाच्या प्रश्नावरनं तो असंतोष होता। आज करोडो भारतीयांना घरामध्ये लॉकडाऊन मुळे बसावं लागलं आहे, आपल्या अर्थव्यवस्थेत परिणाम झाला, याच्यासाठी चीन जबाबदार आहे। आणि आता जर चीनकडनं पुन्हा एकदा अशा प्रकारचा युद्ध भारतावर लादण्याचा प्रयत्न केला जात असेल तर निश्चितपणे चीनच्या विरुद्धचा जो असंतोष आहे तो नक्की वाढणार आहे आणि याचा दबाव कुठेतरी सरकारवरती येत असतो। त्यामुळे या संदर्भात योग्य ती रणनीती ही आपल्याला आखावी लागणार आहे। त्या दृष्टिकोनातून पावलं उचलण्यासाठी आज
दिवसभर दिल्लीमध्ये महत्वपूर्ण बैठकी झाल्यात. कदाचित उद्यापर्यंत आपल्याला या बाबतीमधले आणखी डिटेल्स ते पुढे येतील. नक्कीच नक्कीच या क्षणाची खरं म्हणजे मोठी बातमी आहे. धन्यवाद देवळणकर सर, तुम्ही आमच्याशी बोलला त्या संदर्भात. भारत आणि चीन सीमेवरती कमालीचा तणाव आपल्याला पाहायला मिळतो आहे. सकाळपासून लडाखच्या सीमेवरती तणाव पाहायला मिळत होता आणि या धुमश्चक्रीमध्ये चीननं केलेल्या हल्ल्याला भारतीय सैन्यानं प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि या प्रत्युत्तरामध्ये 43 चीनी सैनिकांचा खात्मा झाल्याची माहिती ANIनं सरकारी सूत्रांच्या हवाल्यानं दिलेली आहे. गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीनी सैन्यामध्ये मोठी धुमश्चक्री जी सुरू होती त्याच्यामध्ये मोठी जीवित हानी झाल्याचं आता समोर येतं आहे. चीनी आक्रमणाला भारतीय जवानांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलेलं आहे. या प्रत्युत्तरामध्ये 43 चीनी सैनिकांचा खात्मा झाल्याची माहिती आता ANIनं सरकारी सूत्रांच्या हवाल्यानं दिलेली आहे. या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत निवृत्त लष्करी अधिकारी हेमंत महाजन सर. या क्षणाची मोठी घडामोड आपण पाहतो आहे. भारत आणि चीन सीमेवरचा तणाव हा वाढताना दिसतो आहे आणि भारताच्या या प्रत्युत्तरामध्ये 43 चीनी सैनिकांचा खात्मा झाल्याचं कळतंय. कसं पाहता? हॅलो. हा महाजन सर, माझा प्रश्न पोहोचला? नाही पोहोचला. एकदा आपण पुन्हा रिपीट करा. आपला आवाज फार कमी होता. रिपीट करा प्लीज. भारत आणि चीन यांच्यामध्ये कमालीचा तणाव आपल्याला पाहायला मिळतो आहे. आज सकाळपासून अत्यंत वेगवान अशा घडामोडी सीमेवरती घडतायत, लडाखच्या परिसरामध्ये घडतायत. आत्ताची बातमी समोर येते त्यामध्ये भारतीय सैन्यानं जे प्रत्युत्तर चीनी सैन्याला दिलेलं आहे त्याच्यामध्ये 43 चीनी सैनिकांचा खात्मा झाल्याचं कळतं आहे. कसं पाहता? असं आहे की आता ही न्यूज मी ANI कडनं आल्याची सुद्धा बघितलेली आहे आणि ANIला एक विश्वसनीय न्यूज म्हटलं जातं. तर हे एक चांगलं प्रत्युत्तर आहे. परंतु मला हे जे सांगायचं आहे की याच्यामध्ये ज्या बातम्या आल्या होत्या की 20 सैनिक आपले गेले, त्यानंतर आपण त्यांचे 43 घातले. होतं काय की या सगळ्या घडामोडीमध्ये बाकी सगळे विश्लेषण करत असतात आणि भारतीय सैन्य आपलं रक्त सांडून सीमेचं रक्षण करत असतं. आणि मी बघत होतो की याच्या पुढे काय करायला पाहिजे. तर मला वाटतं की महत्वाचं असं आहे की भारतीय सैन्याने याच्या पुढे कसे डावपेच वापरायला पाहिजे याच्यावरती आपण डिस्कशन नक्कीच करू शकतो की आर्टिलरी फायरिंग करायचं की मॉर्टरचं फायरिंग करायचं की अजून दुसऱ्या कुठल्या भागात फ्रंट उघडायची वगैरे. परंतु ते करण्याकरता भारतीय सैन्याचं नेतृत्व अगदी सक्षम आहे. मला वाटतं की देशाकडे ज्या इतर ताकदी असतात ज्याला नॅशनल इन्स्ट्रुमेंट्स ऑफ पॉवर म्हटलं जातं, तर त्याचा आपण वापर करून चीनवरती आपल्याला दबाव कसा वाढवता येईल यावरती विचार करायला पाहिजे. वेळेच्या अभावी फक्त एकच मोठा महत्वाचा पॉईंट आपल्यासमोर मांडू इच्छितो की सध्या चीन आपल्या विरुद्ध एक आर्थिक युद्ध पण लढवतो आहे आणि आज अनेक ठिकाणी हे चाललेलं आहे, मोहीम चाललेली आहे की चीनची आक्रमकता बघता चीनी वस्तूंवरती आपण बहिष्कार घालायला पाहिजे. आणि आपल्याला कल्पना असेल की जर मागच्या वर्षीची आकडेवारी बघितली तर 90 अब्ज कोटी डॉलर्सचं सामान चीनने आपल्याला विकलं आणि आपल्याकडनं फक्त 10 अब्ज डॉलर्स कोटीचं सामान घेतलं. म्हणजे त्यांनी प्रचंड मोठा नफा कमावला. त्याच्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था छान वाढली. त्यामुळे त्यांनी डिफेन्स बजेट खूप वाढवलं. त्यामुळे चीनी सैन्याला नवीन शस्त्र मिळाली. ते जास्त आक्रमक बनलं. म्हणजे गलवान व्हॅलीमध्ये जो हा स्टँड ऑफ झालेला आहे जिथे आपण पुष्कळ रक्त सांडलेलं आहे, त्याकरता आपण भारतीय जबाबदार आहोत की जे अजून सुद्धा चीनी सामान घेत आहेत. इतकं सगळं झाल्यानंतर जर आपल्या राष्ट्राला कळत नसेल की आपला शत्रू नंबर 1 चीन आहे आणि आपण जर त्याच्या विरुद्ध एक अतिशय आक्रमक कारवाई करत नसू आणि भारतानं या क्षणी खरं म्हणजे आक्रमक कारवाई करण्याची गरज आहे. महाजन सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. या क्षणाची अत्यंत मोठी बातमी आपण पाहतो आहे. गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीनी सैनिकांमध्ये धुमश्चक्री जी झाली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाल्याची बातमी आता समोर येते आहे आणि चीनी आक्रमणाला भारतीय जवानांनी जे प्रत्युत्तर दिलेलं आहे त्या प्रत्युत्तरामध्ये 43 चीनी सैनिकांचा खात्मा झाल्याची माहिती ANIनं सरकारी सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.